एकेकाळी एका छोट्याशा गावात एक गरीब पण प्रामाणिक लाकूड तोड्या राहत होता. तो रोज सकाळी लवकर उठून जंगलात जात असे. झाडं तोडून लाकूड गोळा करून ते बाजारात विकून आपला व कुटुंबाचा उदरनिर्वाह करत असे. त्याच्याकडे एक साधी लोखंडाची कुऱ्हाड होती. तीच त्याची उपजीविकेची एकमेव साधन होती. एके दिवशी तो नेहमीप्रमाणे जंगलात गेला. नदीच्या काठाजवळ एक मोठं झाड तोडताना त्याची कुऱ्हाड हातातून निसटली आणि थेट खोल पाण्यात पडली. नदी खूप खोल होती, त्यामुळे त्याला कुऱ्हाड काढता येईना. तो खूप दुःखी झाला आणि तिथेच रडू लागला, कारण आता त्याच्याकडे लाकूड तोडण्यासाठी काहीच उरलं नव्हतं. त्याचा रडण्याचा आवाज ऐकून नदीची देवी प्रकट झाली. देवीनं त्याला विचारलं, "तू का रडतो आहेस?" लाकूड तोड्यानं सगळं झालेली हकीकत सांगितली. देवी नदीत जाते आणि थोड्याच वेळात हातात एक चमकदार सोन्याची कुऱ्हाड घेऊन बाहेर आली. तिनं विचारलं, "ही तुझी कुऱ्हाड आहे का?" लाकूड तोड्यानं प्रामाणिकपणे उत्तर दिलं, "नाही, ही माझी नाही." मग देवी पुन्हा नदीत गेली आणि यावेळी चांदीची कुऱ्हाड घेऊन आली. तिनं पुन्हा विचारलं, "ही तुझी आहे का?" लाकूड तोड्यानं पुन्हा म्हणाला, "नाही, ही सुद्धा माझी नाही." शेवटी देवीनं त्याची साधी लोखंडाची कुऱ्हाड आणली आणि विचारलं, "ही तुझी आहे का?" लाकूड तोड्या आनंदानं म्हणाला, "हो, हीच माझी कुऱ्हाड आहे." त्याचा प्रामाणिकपणा पाहून देवी खूप खुश झाली. तिनं त्याला बक्षीस म्हणून सोन्याची आणि चांदीची कुऱ्हाडही दिली. लाकूड तोड्या आनंदानं घरी परतला. नंतर लाकूड तोड्या ती सोन्याची कुऱ्हाड विकून तो खूप श्रीमंत होतो. यातून आपल्याला काय शिकवण मिळते की प्रामाणिकपणा नेहमीच चांगले फळ आणि देवांची कृपादृष्टी होते, तर लोभ आणि खोटेपणा आपले नुकसान आणि संकटात सापडतात. अशाच नवनवीन गोष्टी बघण्यासाठी चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.